धावत धावत खाली आलो आणि गाडी एकदम काही सेकंदातच हुकली आहे. तर 10 मिनिटांनी आहे परत फील्ड मॉकिंग. तर आज फील्ड मॉकिंग सीला जातो आहे. इथं जवळच माझ्या रूमच्या एक लेक आहे, तर मला सकाळी सकाळी जाऊन यावं तिथे. 4 ते 5 दिवसानंतर ऊन आलं आहे. तर आज म्हणलं जवळपास रूमच्या जवळपास कुठेतरी एखाद्या लेकवर जाऊन येऊया. तर गुगलवर सर्च केल्यावर जवळच एक फील्ड मॉकिंगर सी म्हणून एक जागा सापडली आहे. तर स्टेशनवर उतरलो आहे मी. इथे फील्ड मॉकिंग इथून 2 किलोमीटर दाखवत आहे गुगलवर, आणि बस वगैरे जात नाही. तर म्हणलं आता पायीच जाऊया. एकदम ऊन आलं आहे, तरी उन्हाचे चटके बसत आहेत आणि थंडीगार हवा पण आहे. तर म्हणलं टोपी घालून घेऊया आपण. एकदम शांतता आहे सगळीकडे. आज हॉलिडे आहे, इथं सोमवारचा दिवस आहे. खूपच कमी लोक दिसतात इकडे रस्त्यावर. रस्त्यावर एकदम तुरळक प्रमाणात गाड्या दिसत आहे, 4 चाक्या, आणि 1-2 लोक दिसत आहेत की सायकल घेऊन चालत आहेत. तर इच्छा लोकांना असं ऊन वगैरे आलं की सायकल चालवायचा खूप शौक आहे. पण आज इथे सुट्टी असल्यामुळे गव्हर्मेंट हॉलिडे, तर लोक घरी बसून आराम करतात. म्हणजे ते प्राधान्य हॉलिडेच्या दिवशी आराम करायला देतात. इथे येशू ख्रिस्तांची प्रतिमा दिसलेली आहे. इंटरनेटवर बघितलं तर बस दाखवत नव्हतं या साईडला, आणि रस्त्याने पायी चालत आहे. तर 2 वेळा बस क्रॉस झाली. आता जाताना बघेल बसनेच जाईल. पण खूप छान वाटत आहे आज. एकदम मस्त ऊन आलं आहे, थंडीची हलकीशी हवा आहे, जसं आपल्याकडे दिवाळीमध्ये वातावरण असतं. आणि सध्या तापमान पण 15 ते 20च्या मधात आहे. समोरच एक हे असं चर्च टाईप दिसलेलं आहे काहीतरी. ते एक विंटेज कार दिसलेली आहे. फील्ड मॉकिंगर सीच्या जवळपास पोहोचलो आहे. 1 किलोमीटर दाखवत आहे. तर थोडंच असं एक गल्ली होती, तिथून आतमधून रस्ता होता. असे गव्हाचे शेत लागलेले आहे, जसं आपण पिक्चरमध्ये बघतो असं. आपल्या म्हणजे एखाद्या पंजाब या प्रांतात जर पिक्चर शूट झाला असेल आपल्या, तर हे तसंच वाटत आहे. आणि पिक्चरमध्ये बघायचो आपण लहानपणी असं एखादा बॉलिवूडचा मूवी असा म्हणजे परदेशात शूट केला, तर असे शेत वगैरे असे मागे ते इकडचे घरं, ते तिकडे त्यांचं चर्च टाईप आहे काहीतरी. मस्त वाटत आज. या शेतामध्ये गहू पेरलेला दिसत आहे. या शेतामध्ये मी थोडंसं निरखून बघितलं तर इथे मका दिसत आहे. तर आता इकडे उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यांना जेमतेम 4 महिने भेटतात. तर 4 महिन्यामध्ये जे पण पीक येईल ते पीक हे लोक इथे घेतात. तर गहू, मका, आणि ही लोक मग जे पण जमिनीच्या खाली उगते ते पेरतात ही लोक. कारण की थंडी खूप असल्यामुळे आणि बर्फ आणि ते पाऊस कधी पण पडतो, तर त्यांना त्यानुसारच ही लोक इथे पीक घेतात. खूप दूर ऑलिम्पिया टावर दिसत आहे.
इथे डांबरीकरणाचा रस्ता संपला आणि इथून असा पायी वाट दिसत आहे. आता गुगलच्या इशाऱ्यावर मी समोर जात आहे. असं वाटत आहे की मी माझ्या शेतातच आलो आहे असं वाटत आहे, गवत आणि झाडं पाहून. डांबरीकरणाचा रस्ता मागेच संपला. थोडं मग तिथे मी नेटवर सर्च केला रस्ता कोण्या बाजूने जायचं आहे, तर असा पडका रस्ता दिसला मधातून. तर हा रस्ता घेतल्यावर मला असं वाटत आहे की माझ्या शेतामध्ये आलो आहे. तर माझ्या शेताला पण असाच रस्ता, असे झाडं वगैरे आणि असा रस्ता. इथून एक गोष्ट आहे की आपण यांच्या शेतातून काही चोरू शकत नाही. इथून चोरताना दिसला की यांनी बांबू लावलेच असं समजायचं. तर यांच्या शेतात आपण पाय पण ठेवू शकत नाही. तर सगळीकडे लिहिलेलं असतं प्रायव्हेट प्रॉपर्टी वगैरे. आता अशी ही झाडं झुडपं जर मी इथचा फोटो काढून जर घरी पाठवला किंवा मित्रांना दाखवला तर ते म्हणतील की तू जर्मनीमध्ये नाहीच आहे भाऊ, तू आमच्या गिरणीमध्ये आहे. जसं माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये मंगल सिंग उर्फ विवान राठोड यांनी कमेंट केली होती की हे तर आपलं गिरणीच दिसत आहे. तर हे सेम तसंच वाटत आहे. तर या पळ रस्त्याने चालत मी आलो आहे पुढे आणि पोहोचलोय मी माझ्या गुगलच्या बाईनी पण सांगितलं की तू पोहोचलाय रे इथे. तर फील्ड मॉकिंगर्सीला मी पोहोचलोय. एकदम शांत वाटत आहे ते, मस्त पक्ष्यांचा आवाज येत आहे इथे. हा एक जण दिसत आहे, ते बोट चाललो त्या पाण्यावर. तळ्याच्या काठावर पोचलो आणि एक झाड दिसलं. हे बघा, एक छोटंसं सफरचंद दिसत आहे. हे फळ असेल इथलं, हे कुठलं तरी. पोचलोय मी. एकदम शांत वातावरण आहे इथे. तर इकडे दिसत आहे की लोक आपले सायकल वगैरे आणि चेअर, खायचं सामान घेऊन आलेले आहे घरून. या बाजूला पण खूप लोक बसलेली आहेत. तर लोक इथे येतात आणि कपडे काढून ऊन खायला येतात, आंघोळ करतात पाण्यात आणि घरी जातात. तर पर त्या बाजूला एक दूर एक फॅमिली आहे, ती मासेमारी करताना दिसत आहे तळ्यामध्ये. एक जण या बाजूला स्विमिंग करताना दिसत आहे. पाण्यात मी हात टाकला तर एकदमच थंड पाणी होतं. या लोकांना लहानपणापासून सवय असल्यामुळे हे लोक स्विम करू शकतात. इथे काठावर थोडा वेळ बसून मी पाण्यात दगडं फेकली, मनसोक्त दगडं फेकली. एकदम आनंद लुटला. इथे कोणी दुसरं दिसत नाही दगड फेकताना, पण मी ते एकदम मनसोक्त आनंद लुटला. एकदम दगडं फेकायची पाण्यामध्ये. आता इथून एक राऊंड मारतोय, थोडं समोर जाऊन बघतो की कसं दिसतं. तर या बाजूला असं यांनी हे बनवून ठेवलेलं आहे, गाड्या वगैरे. इकडे लोक आहेत, तिकडे एक मुलगी बसलेली आहे काठावर. इथे खेळायला टेबल टेनिस वगैरे आहे. थोडं पुढे आलोय लेकच्या. या बाजूला कोणी दिसत नाही आहे. तर तिकडे मागे खूप लोक ऊन शेकत होती. इथे पण स्विमिंग करताना दिसत आहे. थोडं बसलो होतो मध्ये एका ठिकाणी. तर म्हणलं एक पूर्ण राऊंड मारूया
या लेकला आणि घरी जाऊया. मधात एका ठिकाणी बसलो होतो, तर आजूबाजूला इथची लोकं होती, तर ती मस्त घरून चेअर वगैरे घेऊन आली होती. खायचं प्यायचं सामान घेऊन आली होती, सगळं प्यायचं म्हणजे बियर वगैरे. आणि खूप लोक इथे असे आहे की म्हणजे कपडे काढून वगैरे इथे ऊन घ्यायला येतात, तर यांना पूर्ण वर्षभर ऊन भेटत नाही, तर विटॅमिन डी घेण्यासाठी ही लोक अशी ऊन आलं की नदीकाठी किंवा एखाद्या तळ्याकाठी येऊन बसतात. तर मला मी तिथे जाऊन दगडं फेकत होतो, तर मला 1-2 जणांनी विचारलं की सोबत कोणी नाही का, एकटाच फिरत आहे? तर म्हणलं हो. मागे 2 आजीबाई होत्या. तर इथे असं आहे की लोक भेटल्यावर ग्रीटिंग्स वगैरे करतात. सर्वूस कोणी हॅलो म्हणते. तर आजीबाईंना मी स्वतःहून सर्वूस बोललो, तर हसल्या आजीबाई एकदम. मागे हॉटेल होती, तिथे विचारलं, म्हणलं भाई चहा वगैरे आहे काय? तर तो बोलला चहा वगैरे नाही, कॉफ़ी. हॉट चॉकलेट पण नव्हतं, नाही तर हॉट चॉकलेट घेतलं असतं. इथे कॉफ़ी पण कळवट भेटते, तर ती काही आपण पिऊ शकत नाही. आणि तो म्हणे ओनली बियर पे म्हणे. म्हणलं बाई आपण फक्त चहा प्रेमी आहे म्हणलं, चहा असेल तर बोल म्हणलं. इकडे पण खूप सारी लोक बसलेली आहे या बाजूला. लेकच्या पलीकडच्या बाजूला आलो, तर या बाजूला खूप गर्दी दिसली लोकांची. एक गोष्ट निदर्शनास आली माझ्या, इथे कोणाच्याही हातामध्ये मोबाईल वगैरे नव्हता. फॅमिलीसोबत आलेलो आहे, तर एकदम पूर्ण फॅमिली टाईम. खाण्यात व्यस्त, एन्जॉय करण्यात व्यस्त. कोणी म्युझिकचा आवाज नाही, काही नाही, काहीच नाही. पूर्ण फेरफटका मारून झाला आहे माझा. तर थोडी इथे मला पंजाबराव कृषी विद्यापीठाची आठवण आली. पावसाळ्यात पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याचं आमचं असंच दिसतं. हिरवळ असते सगळीकडे आणि असे रस्ते आहे. परतीच्या वाटेला निघालो आहे. फील्ड मॉकिंगर्सी बघून झाला माझा. मस्त लोक एकदम निवांत बसलेली होती. तर इथे एक गोष्ट माझ्या अशी निदर्शनास आली की आजूबाजूला शेत वगैरे आहे आणि हिरवळ वगैरे आहे, थोडंसं ऊन आहे. तर मला पंजाबराव कृषी विद्यापीठाची आठवण आली आमच्या अकोल्याचं. सेम असं वाटत आहे की पंजाबराव कृषी विद्यापीठात आलो. आता इथून परत 2 किलोमीटर पायी जावं लागेल.